अंगे कुंभाची गौरव नानाचार गौरव सुपुलीनाचे. मला हे सांगायला स्वतंत्र कीर्तन करावं लागेल, पण विस्तार करणार नाही, कारण अभंग छोटा असला तरी त्याचा आशय मोठा आहे. इकडे लक्ष द्या. संत वाङ्मयाचा साकल्याने विचार करायला गेलेली जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे, एखादा दृष्टांत संत देतात तो सिद्धांत कळण्यासाठी असतो. जे ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत, जे गाथ्याची समीक्षा करतात, त्यांनी बघा, एखादा सिद्धांत सांगण्यासाठी तो दृष्टांत दिला जातो. या ठिकाणी दृष्टांत काय आलाय, थोडं बारकाईने कीर्तन ऐका तर कळेल, अन्यथा नाही. ज्याच्याकडे शोधूनही अवगुण सापडत नाही त्याला सज्जन म्हणतात. फक्त सज्जन शब्दावर आजचं कीर्तन आहे. त्याला सज्जन म्हणतात ज्याच्याकडे यत्किंचित ते अवगुण नाही. असेल तर सगळा गुणांचा साठा आहे, दैवी गुणांनी युक्त आहे, असा तो सत्पुरुष म्हणजे सज्जन आहे. मग हा सिद्धांत सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये एकूण 4 दृष्टांतांची रचना केली, 4 उपमा दिल्या. एखादी गोष्ट चटकन लक्षात येत नसेल, साहित्यातली गोष्ट सांगतो, एखादी गोष्ट कळत नसेल तर ती उपमेच्या आधाराने सांगितली जाते. इकडे लक्ष द्या. ती समजत नसेल तर त्याला दृष्टांत दिला जातो, उपमा दिली जाते. व्याकरणामध्ये उपमा नावाचा एक अलंकार आहे. आपल्याला फक्त सोन्याचेच अलंकार माहिती आहेत, पण साहित्यामध्ये अलंकार कसे आले. मी काही इथं व्याकरण पागळायला आलेला माणूस नाही. इकडे लक्ष द्या. उदाहरण द्यायचं झालं तर देतो. इकडे आता सीझन संपलाय लग्नांचा, चातुर्मास चालू झालेला, राहिलेली साहिलेली चालू आहे. आमच्याकडे वधू परीक्षा असते, इकडे पण असेल. वधू परीक्षा म्हणजे काय, मुलगी बघण्याचा कार्यक्रम, स्वच्छ शब्दात. कदम आमच्याकडचेच आहे, त्यांना विचार. इकडे पण आहे काही थोड्याफार फरकानं. आमच्याकडे काय असतं, आमच्याकडचं सांगतो. पण मला आजच्या दिवस मुक्काम करायचा आहे. आमच्याकडे पद्धत अशी की मुलगी बघायला गेलं दादा की तो नवरा मुलगा, 2-4 त्याचे मित्र, आणि ठरवायला माणूस पाहिजे म्हणून 2-4 म्हातारी माणसं न्यावी लागतात. तिथला ठरलेला प्रोग्राम असा असतो की ही माणसं स्थिर स्थावर झाली, बैठकीत बसली, वेलकम ड्रिंक झालं, तर ती मुलगी पोहे घेऊन येते. असंच आहे ना हेमंत महाराज, असंच आहे ना. ती मुलगी पोहे घेऊन येते. मला एक आश्चर्य वाटतं, युगानुयुग मेनू सुद्धा बदलला नाही. पोहेच. जे कधी इडली सांबार नाही, कधी ढोकळा नाही, कधी जिलेबी नाही, पोहेच. महाराज एकाने मला प्रश्न काय विचारला, मुलगी बघायला गेल्यानंतर ती मुलगी पोहेच का घेऊन येते. आता काही ज्ञानेश्वरीत आहे का मला विचारायला. ती मुलगी पोहेच का घेऊन येते. मग मी त्याला सांगितलं, पोरगी वारकरी असेल, ते भागवत ऐकलं असेल, आणि त्या भागवतात त्यांनी कथा ऐकली असेल की मोठभर पोहे दिले की सोन्याचा गाव मिळतो. निदान आपल्याला 5 तोळे मिळायला काय अडचण नाही, असं तिला कदाचित वाटत असेल. विनोदाचा मुद्दा सोडून द्या. ती मुलगी येते पोहे घेऊन,
नवरा मुलगा मुलीकडे बघतो, बाकीचे सगळे पोह्याकडे बघतात. चांगले 2-2 प्लेट आणतात. त्या मुलीच्या हातात काहीतरी मिठाईचा पुडा, पैसे वगैरे देतात आणि गाडीत बसतात आणि गाडी मार्गस्थ झाली की पहिला प्रश्न असतो, कशी वाटली मुलगी? बुजुर्ग माणूस असतो ना, तो वयस्कर माणूस आपलं मत पहिल्यांदा देतो. मुलगी नक्षत्रासारखी, धरण सुद्धा सुंदर आहे, मुलीला नाव ठेवायला जागा नाही, नाक तर अगदी चाफेकळीसारखं आहे. दृष्टांत संपला. याला उपमा अलंकार म्हणतात. म्हणजे त्या मुलीचं नाक कसं आहे, तर चाफ्याच्या कळीसारखं आहे. सोनचाफा असतो का नाही, आता खूप आहे, गणपतीपर्यंत रेंचल आहे, सुगंधी सोनचाफा. चाफ्याची कळी बघा, चाफ्याच्या कळीसारखं तिचं नाक आहे. मी एवढं रंगून का सांगतोय, कारण पुढचे दृष्टांत कळले पाहिजेत. मला काही नाकाशी घेणं देणं नाही. तिचं नाक चाफ्याच्या कळीसारखं आहे. मग व्याकरणाचा नियम काय आहे? उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साम्य असावं लागतं. इकडे लक्ष द्या. म्हणजे काय? तर उपमा ज्याची दिली आणि ज्याला दिले या दोघांमध्ये साम्य असावं लागतं. याच्यावर सगळं कीर्तन अवलंबून आहे. दृष्टांत कळायचे असतील तर. मग इथे उपमा दिली नाकाला आणि दिली चाफ्याच्या कळीची. चाफ्याची कळी बघितली ना, बायका केसामध्ये माळतात. मग ती चाफ्याची कळी कशी असते? नाजूक, सरळ. त्या चाफ्याच्या कळीसारखं नाक असलं पाहिजे तर ती उपमा शोभते. नाही तर मुलीचं नाक बटाट्यासारखं आणि चाफ्याची उपमा दिली तर ती शोभणार नाही वा सिद्ध होणार नाही. सज्जन कुणाला म्हणतात हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी या अभंगात एकूण 4 उपमा दिलेल्या आहेत. 4. आणि त्या उपमांचा अभ्यास करणं म्हणजे आजचं कीर्तन आहे. ती दृष्टांत सुद्धा सुंदर आहे. मला आता वेळ नाही आहे सांगायला, पण अनेकदा असं होतं की संत जेव्हा दृष्टांत देतात ते दृष्टांत सिद्धांताच्या तोलामोलाचे असतात. ते ऐकणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाचं भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिले. ते दृष्टांत आहेत का सिद्धांत आहेत याचा विचार करावा लागेल. आले दृष्टांत म्हणून, मला त्याचा विस्तार करायचा नाही या ठिकाणी. पण चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे की जे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, त्या संत तिथे विवेका हा दृष्टांत म्हणायचा, हा सिद्धांत म्हणायचा. 100 वेळा विचार करावा लागेल जरी तो दृष्टांत असला तरी. मग हा सिद्धांत सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी जे 4 दृष्टांत दिले त्याचे 2 दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणात आहेत. Thank you.
छान वाजवतो. वाई नाही येते पण आयुष्याच्या बालपणातली नांदी अशी असेल, वयस्कर झाल्यानंतर हे मूल काय असेल त्याची कल्पना. त्याच्या वडिलांची तपश्चर्या मागे आहे. डीजे पुढे नाचण्यापेक्षा मुलगा कीर्तनात वाजवतो ही काही सामान्य गोष्ट आहे. तुमचं भाग्य थोर आहे. आपल्या अभ्यासाकडे वळा. 4 दृष्टांतापैकी 2 दृष्टांत आले. काही वेळेला सोयी पण गैरसोयी होतात. उकडतंय, पाऊस पडून उकडतंय, असो. मी पण रमलोय कीर्तनामध्ये. पहिला दृष्टांत चंदनाचा आला. सगळे वारकरी बसले. मी आता काय म्हणालो, उपमा ज्याला दिली आणि ज्याची दिली त्या दोघांमध्ये साम्य असायला, तेव्हा ती उपमा शोभून होते. मग आता ती उपमा दिली संतांना, आणि संत हेच सज्जन आहे. कृपाळू सज्जन, तुम्ही संत एवढी कृपादान तुमचे मग आपण रोज म्हणतोय. मग संतांना ती उपमा दिली चंदनाची. माझा प्रश्न असा आहे की चंदनामध्ये आणि संतांमध्ये काय साम्य आहे याचा अभ्यास करायचा. तिकडे लक्ष द्या. आम्ही मारतोय. उपमा दिली आहे चंदनाची, दिली संतांना. मग दोघांमध्ये काय साम्य आहे याचा विचार. ते चंदनाचे 2 गुण आहेत. त्यातला पहिला जो गुण आहे ते चंदन स्वतः झिजतं आणि समाजाच्या उपयोगी पडतं. कपाळाला लावायला, देवाच्या डोक्याला लावायला, होय की नाही? तसं संत सुद्धा चंदनासारखे झिजतात आणि समाजकारण करतात. देह कष्ट दुसरा गुण जो आहे तो विचारात घेण्यासारखा आहे. सगळ्यांना माहित असेल असं नाही, पण ज्ञानेश्वरी बोलते. ज्ञानेश्वरीत आलं. इकडे लक्ष द्या. काय होतं, प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरी बहुअंगानं नटलेली आहे. अभ्यासकांना कदाचित विषय म्हणून सांगायला हरकत नाही. ज्ञानेश्वरीतील वनस्पतीशास्त्र हा एक अभ्यासाचा विषय. किती प्रकारची झाडं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत आणली हे स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
माझ्या प्रिय श्रोत्यांनो, नुसती ज्ञानेश्वर बोटं फिरून ज्ञानेश्वरी कळणार नाही, त्याच्या अंतरंगात उडी दिल्याशिवाय. मी आता ते उद्धृत करत नाही या ठिकाणी, कदाचित वेळ होईल. पण चंदनाचं वैशिष्ट्य काय हे ज्ञानेश्वरी बोलते. इकडे लक्ष द्या. चंदनाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या शेजारी जे झाड असतं त्याला हळूहळू हळूहळू चंदनाचा वास येतो. हे चंदनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे चंदनाच्या शेजारी जर वडाचं झाड असेल, बोरीचं झाड असेल, लिंबाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल तर हळूहळू हळूहळू त्याला सुगंध येतो. आता इथे बसलेले लोक आहेत, आपण शेतकरीच लोक आहेत. शेतकरी समाजात एक म्हण आहे, आमच्याकडे तरी आहे, तुमच्याकडे पण असण्याची दाट शक्यता आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला. इकडं आहे का? जयेंद्र आहे इकडं? चला, म्हणजे एक काम सोपं झालं. हे कीर्तन नरिमन पॉइंटला असतं तर त्यांना ढवळ्या पावळ्या कळला नसता. हे ढवळ्या म्हणजे काय, पावळ्या म्हणजे काय, ही बैलांची नाव आहे का? इकडे शर्तीचे लोक लय पराणी घेऊन. मी पराणी पण बघितली बरं का, आता कमी झालं, पण शर्तीचा नाद खूप लोकांना. आमच्याकडे गाडा मालक पण खूप आहे, मला तिकडे जायचं नाही. पण ही शेतकऱ्यांनी ठेवली नावं. म्हणजे पांढरा बैल असेल तर ढवळ्या, तर तांबूस वर्णाचा असेल तर पवळ्या. अरे जयेंद्र, तुला गंमत सांगतो, जयेंद्र माझे चांगले मित्र आहेत, काय उत्तम पक्वासपटू. आमच्याकडे शेतकरी फार हुशार. माझे सहकारी प्रदीप वडणे पाटील आहेत, ते विचारा आमच्या देशावर काय बैलाचे नाव. म्हणजे शेतकरी शिकला नाही पण बैलाचं नाव मास्तर. काय मजा आहे बघा ना. गंमत सांगू का, त्याला गमभन येत नाही, बैलाचं नाव काय ठेवलं? मास्तर. चालला नाही की फटकवायचा असं होतं का नाही. बैल आहे पण नाव वकील. वकील माफ करा, तो बैलावर आपली हौस भागवून घेतो मारायची. ढवळ्या शेजारी पावळा बांधला. काय माणसं म्हणजे काय कौतुक आहे, काय कौतुक आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारायचे कौतुक सांगते. वाण नाही पण गुण लागला. मन पूर्ण. मगाशी अर्धी बोललो, आता पूर्ण. वाण नाही, गुण लागला. काय लागला आता ज्ञानेश्वरी सांगतो, इकडे लक्ष द्या. त्या चंदनाच्या झाडाच्या शेजारी लिंबाचं झाड होतं. झालं काय, हळूहळू लिंबाला सुगंध आला. आणि ते लिंबाचं झाडच सुगंधी झालं. मग ते जंगलातील लोक फार हुशार असतात, आदिवासी. मी हुशार का म्हणलं, कारण त्यांना शहरातल्या लोकांना शेंडी लावायची अक्कल आहे. काय करतात माहितीये का, लिंबाचं झाड कापतात, त्याला वास आलेला असतो, त्याच्याशी तुकडे करायचे छोटे छोटे 2-4 इंचाचे आणि यायचं खारघरला विकायला. चंदन घ्या चंदन. 21 मजल्याचा टॉवर, त्यातल्या वरच्या मजल्याच्या साहेबांनी बोलवलं, वर ये. वर गेला, म्हणलं काय आणले? चंदन आणले. जंगलातून आलो, चंदन घेऊन आलो. काय भाव देतो? मला 500 रुपयाला एक पीस आहे. एवढं साहेब बाहेर फार महाग आहे, पण आम्ही पोटासाठी खळगी भरायला काम करतो, फार जंगलात जावं लागतं, काट्या कुट्यातून जाऊन चंदन शोधावं लागतं, तोडावं लागतं, फॉरेस्ट ऑफिसरचा डोळा चुकून आणावं लागतं. 500 रुपयाला एक तुकडा आहे. साहेब बार्गेनिंग करणार, तो मला 1000 रुपयाचे चार्ज देतो.
ते धंदा करणारे लोक फार म्हणजे तयारीचे असतात. साहेब पाठीवर मारा, पोटावर नका मारू. अहो किती प्रयासानं आणला मी चंदन. चला ठीक आहे 3 देतो. साहेबाला बरं वाटलं, धंदा चांगला झाला. 1000 रुपये दिले, 3 तुकडे घेतले. अहो त्याला काही 5 पण दे ना, त्याला काही चंदन थोडीच आहे, तो लिंबच विकायचा आहे. पण आपलं वाक्चातुर्य चालून त्याने 3 तुकडे दिले. पुढे दृष्टांत मला काही वाढवायचं कारण नाही. साहेबांनी सकाळी ते सहाणेवर घासले, आपल्या पण कपाळाला लावला आणि देवाच्या कपाळाला पण लावला. दृष्टांत संपला. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं. इकडे लक्षात आहे. पाहे पा चंदनाचे न्यांगाळे, शिवतले लिंब जे होते जवळे, तीही निर्जीवे ही देवाचे निडळी बैसणी केली. तो चंदन आहे का लिंब आहे? लिंब आहे. देवाच्या डोक्यावर बसायची लायकी आहे त्या लिंबाची? पण देवाच्या डोक्यावर जाऊन बसला. नाथ भागवतात नाथ बाबांनी वर्णन केलं की अचेतन काष्ठे सर्वथा, चढली देव ब्राह्मणाची माथा, त्याचा पांगन लगे श्रीमंता, राजे तत्वता वंदिती. देवाच्या डोक्यावर जाऊन ते लाकूड बसलं. कशामुळे? चंदनाची संगत केली आणि ते तिथं जाऊन बसलं. आता साम्य काय? आता जे साम्य, ते साम्य सांगतो. ते साम्य असं आहे, चंदन स्वतः सुगंधी आहे, लिंबाला दुर्गंध आहे, पण दुर्गंधी लिंबाचा दुर्गंध घालून त्याला सुगंधी करतो आणि देवाच्या डोक्यावर बसल्याच्या योग्यतेचा करतो. तसं सज्जन असतात, ते दुर्जनाचे दुर्गुण घालवतात आणि त्याला सज्जन करतात. हा एकमेव त्याचा विचार आहे आणि म्हणून त्याला चंदनाची उपमा लक्षात ठेवा. हा दृष्टांत असा. पुढे विस्तार खूप आहे. दुसरा जो दृष्टांत आहे तो परिसाचा आहे. आता तुम्ही सगळे लोक चंदन तर बघितलाय, आणि एखाद्याने हात वर करून सांगा पांडुरंगाच्या साक्षीने, मी परीस बघितलाय. हात वर करा, 5 मिनिटं देतो मी. मला माहिती आहे कोणीच हात वर करणार नाही. जरा बोलू का? अहो परीस बघितलेला माणूस कीर्तनावर कशाला येईल? सामान्य ज्ञान आहे का नाही? परीस ज्याने बघितलाय तो कीर्तनावर कशाला येईल? आणि परिसाचं वैशिष्ट्य काय आहे? आपुल्या